नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमियाधाम परिसरात असलेल्या एका गोदामावर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड घालून चोरीच्या लोखंडी साखळी आणि एक ट्रक जप्त केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे। पारडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही जण चोरीच्या लोखंडी साखळी विकण्याच्या तयारीत होते। या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं उमियाधाम परिसरातील एका गोदामावर धाड टाकली। कारवाई दरम्यान पोलिसांनी पाहिलं की एका ट्रक मधून मजूर लोखंडी साखळी उतरवत होते। हे गोदाम दिलीप शाहू नावाच्या व्यक्तीचं असल्याचं निष्पन्न झालं, तर ट्रक मध्ये असलेला सलीम खान हा ट्रक चालक व मालक असल्याचं समोर आलं। तपासात असंही उघड झालं की सलीम खाननं लोखंडी साखळी चोरी केल्या होत्या आणि त्या दिलीप शाहू याला विक्रीसाठी या गोदामात आणल्या होत्या। पोलिसांनी दोनही आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। प्राथमिक तपासात दिलीप शाहू याच्या विरुद्ध यापूर्वीही चोरीचा माल खरेदी केल्याचे गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं। सध्या या चोरीच्या साखळी कुठून आल्या होत्या याचा शोध पोलीस घेत आहेत। जप्त करण्यात आलेल्या ट्रक व लोखंडी साखळी एकूण किंमत सुमारे 12.5 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। कारवाई केलेली आहे। यामध्ये 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। म्हणजे लोखंडाची माल चोरीचा माल घेणारा आणि त्याची विल्हेवाट लावणारा दिलीप शाहू आणि ज्या ट्रक आहे त्या ट्रकच्या मार्फत हे करत होता त्या ट्रकचा मालक, तो स्वतः चालक आणि मालक सलीम महमूद खान, या दोघांना सुद्धा आम्ही यामध्ये आरोपी केलेले आहे, त्यांना अटक केलेली आहे। आणि या जो माल आहे पूर्ण लोखंडी सरिया हा 4060 किलो ग्रॅमचा मिळालेला आहे। ते याची अंदाजे किंमत 2,23,300 रुपये आहे।